भारताविरोधी कारवाई करणाऱ्या पाकिस्तानमधील एका संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अमरावतीच्या छायानगरमधील एका 23 वर्षीय तरुणाला एनआयएच्या टीमने जे आहे ते 3 दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे। आज जर आपण पाहिलं तर 10 वाजता पुन्हा एकदा या तरुणाच्या चौकशीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रामध्ये जे आहे ते 3 ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने जे आहे ते छापेमारी केली होती। यामध्ये संभाजीनगर असेल, भिवंडी आणि अमरावतीच्या छायानगरामध्ये छापेमारी करून गुरुवारच्या मध्यरात्री एका 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलेलं होतं। त्याची चौकशी जर आपण पाहिलं तर गुरुवारी साधारणतः 15 तास एनआयएच्या पथकानं जे आहे ते कसून चौकशी केली। काल देखील त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आलेलं आहे, परंतु पुन्हा आज एकदा जे आहे ते 10 वाजता याच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या तरुणाला जे आहे ते चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहेत। काल जर आपण पाहिलं तर स्वयंपूर्तीने साधारणतः 9 वाजता त्याचा तरुण आणि त्याचे वडील आणि मामा या ठिकाणी आलेले होते। तब्बल रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत जी आहे ती त्याची चौकशी करण्यात आलेली होती। एनआयएची टीम जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे, सोबतच इतरही यंत्रणेचे काही अधिकारी या एनआयए सोबत असल्याचं समोर आलेलं आहे। पाकिस्तानमधील ज्या काही संघटना या संघटनेशी संपर्क असल्याचा आरोप जो आहे तो या तरुणावर आहे। सोबतच देशविरोधी कारवायामध्ये या तरुणाचा काही सहभाग आहे का याचा देखील सखोल तपास जे आहे ते या एनआयएच्या टीमच्या वतीने केले जात आहेत। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर 19 डिसेंबरला जे आहे ते एनआयएचं पथक अचलपूरमध्ये दाखल झालेलं होतं, तेव्हा देखील एका तरुणाची चौकशी करण्यात आलेली होती। 2 वर्षात जर पाहिलं तर 3 वेळा जे आहे ते एनआयएचं पथक अमरावतीमध्ये आलेलं आहे। आता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या तरुणाची सखोल चौकशी केली जात आहे। काही धागेदोरे सापडतात का, देशविरोधी कारवायांमध्ये थेट या तरुणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास जे आहे ते एनआयएचं पथक करत आहेत। त्याचा मोबाईल असेल, काही कागदपत्र, काही पुस्तकं जे आहेत ते एनआयएच्या टीमने जप्त केलेले आहेत। मागील 6 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमधील एका संघटनेशी हा तरुण संपर्कात असल्याचा दावा देखील एनआयएने केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे सातत्याने जे आहे ते कसून आणि उलट तपासणी जे आहे ते या तरुणाची होत आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर हा तरुण त्याचे किती लांब धागेदोरे याचा तपास देखील एनआयए करत आहे। असं असलं तरी 3 दिवसापासून मात्र अजूनही अटक झालेली नाही, त्यामुळे चौकशी जी आहे ते सातत्याने एनआयएची टीम करत आहेत। आज पुन्हा चौकशीला सुरुवात 10 वाजतापासून होणार आहेत। काय पुरावे सापडतात याचा तपास देखील जे आहे ते एनआयएचं पथक करणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।